नमस्कार. बरं. माझं नाव अथर्व देशमुख. हो. आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत सतीश भावसार सर. आणि त्यांनी पुस्तक लिहिलंय तीन चित्रकार या नावाचं. तर त्याबद्दल आपण सरांशी या मुलाखतीत बोलणार आहोत. तर सरांचा मी सुरुवातीला थोडक्यात परिचय देतो. सतीश भावसार यांनी अनेक पुस्तके आणि नियतकालिके यांची मुखपृष्ठे केली आहेत. त्यांनी अशी एकूण आतापर्यंत 6,000हून जास्ती मुखपृष्ठे केली आहेत. आणि त्यांनी संपादित केलेल्या आणि त्यात त्यांनी स्वतःही लेखन केले आहे अशा बाबूराव अर्नाळकर यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. आणि सरांच्या पुस्तकाबद्दल मी थोडक्यात सांगतो. तीन चित्रकार हे पुस्तक 2019 साली प्रकाशित झाले आहे. आणि या पुस्तकाचे प्रकाशन ग्रंथाली प्रकाशन या प्रकाशन संस्थेने केले आहे. पुस्तकात सरांनी विन्सेंट व्हॅन गॉग, अमृता शेरगिल आणि प्रभाकर नाईक साटम या तीन चित्रकारांचे थोडक्यात चरित्र लिहिले आहे आणि त्यांच्या कार्याची ओळख करून दिली आहे. तर सरांची मुलाखतीत आपण या पुस्तकाबद्दल बोलू. आणि बरं. तसेच सरांनी अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे केली आहेत, त्याबद्दल मी बोललोच आता सुरुवातीला. तर मुलाखतीत आपण यावरही बोलू. तर सुरुवातीला सर, थँक्यू, तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झालात. नमस्कार. हो सर. सर, म्हणजे मुलाखतीची सुरुवात आपण अशीच करू की तुम्हाला चित्रकला या विषयात इंटरेस्ट कधी आणि कसा निर्माण झाला? लहानपणापासूनच होतं ते. माझे वडील आर्टिस्ट होते. ते सैन्यात होते तरी आर्टिस्ट होते. आणि त्यांचं बघून मी त्यावेळेस चित्र काढायचो आणि मग ते कंटिन्युअस झालं. मग मी चित्राकडेच वळायचं ठरवलं एकूण. हो. आणि या तीन चित्रकारांबद्दल म्हणजे विन्सेंट व्हॅन गॉग, अमृता शेरगिल आणि प्रभाकर नाईक साटम या तीन चित्रकारांबद्दल लेखन करावे असे तुम्हाला का वाटले? हा. तर याचं मुख्य कारण असं आहे की हे जे तीन चित्रकार आहेत, हे तीन चित्रकार तीन शतकातले आहेत. म्हणजे 1800च्या काळामध्ये व्हॅन गॉग होता. व्हॅन गॉगच्या बरोबर अनेक चित्रकार होते. पण आज जे व्हॅन गॉगचं महत्व टिकून राहिलेलं आहे, त्यामुळे तो 1800 सालातला सगळ्यात मोठा चित्रकार समजला जातो. 1900 काळात अमृता शेरगिल होती. त्यावेळी आपल्या भारतामध्ये अनेक चित्रकार काम करत होते. पण शेरगिलनी पहिल्यांदा मॉडर्न आर्टचा पाया घातला भारतामध्ये. त्यामुळे ती 1900 सालातली ती महत्वाची ठरली. आणि 2000 साली प्रभाकर नाईक साटम हे टेपेस्ट्री आर्टिस्ट पुन्हा म्हणजे होणार नाही आणि झालेही नाहीत अशा पद्धतीचे आर्टिस्ट होते. आणि त्यामुळे या तिघांना मी माझ्या कामात घ्यायचं ठरवलं लेखनामध्ये. आणि सर, अ, हा. विन्सेंट व्हॅन गॉग यांच्याबद्दल थोडक्यात सांगू शकाल का? आणि त्यांच्या कलाकृतींचे काय महत्व आहे असे तुम्हाला वाटते? आता सांगतो मी. व्हॅन गॉग 1800च्या काळामध्ये जेव्हा चित्र काढत होता, तेव्हा त्यांच्याबरोबर अनेक मोठे आर्टिस्ट होते जे आजही जगप्रसिद्ध आहेत. पण सगळ्यात गमतीचा भाग असा की त्या कालखंडामध्ये म्हणजे व्हॅन गॉग जन्माला आणि व्हॅन गॉगचा मृत्यू या कालखंडामध्ये व्हॅन गॉगची चित्र विकली गेली नाहीत. त्याला त्याच्या चित्रांना लोकांनी फारसं महत्व दिलं नाही. याचं कारण असं आहे की त्या काळामध्ये लोकांची जी अभिरुची होती, ती अभिरुची म्हणजे असं सोनेरी गुलाब पाकळ्यांनी सजवलेली फ्रेम आणि बागेत हिंडणाऱ्या बायका किंवा आई आणि मुलगी किंवा ब्रेकफास्ट करणारं कुटुंब, अशा पद्धतीची चित्रे ही लोकांची अभिरुची होती. त्यामुळे व्हॅन गॉगच्या चित्रांना कधीच कुणी विचारलं नाही किंवा गांभीर्याने घेतलं नाही. आणि हे आता सिद्ध होतंय की तो त्या काळातला किती महत्वाचा आर्टिस्ट होता व्हॅन गॉग. तर त्याच्या संपूर्ण कालखंडामध्ये फक्त एक चित्र विकलं गेलं व्हॅन गॉगचं. आणि तेही त्याचा भाऊ जो होता लिओ, त्या लिओनी एक माणूस पाठवून ते चित्र विकत घेतलं होतं. त्यामुळे ते विकलं गेलं. नाहीतर व्हॅन गॉगचं एकही चित्र त्याच्या काळात विकलं गेलं नाही. याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की विचार, चित्र म्हणजे शेवटी विचार असतो किंवा विचारांची अभिव्यक्ती असते. व्हॅन गॉगच्या मनात हे ठामपणे होतं की संपूर्ण जगामध्ये दुःख, वेदना, संघर्ष ही हे म्हणजे बेसिक आहे की जगात कुठेही या गोष्टी आहेत.
तो हॉलंडला ऍम्स्टरडॅमला जन्मला म्हणून तिथंच आहेत असं नाही, जगात सगळ्या ठिकाणी या गोष्टी आहेत. म्हणून त्याचा कल हा अशा लोकांकडे होता जे कष्टकरी होते, प्रचंड कष्ट करायचे, त्यांना फारसं पैसे मिळायचे नाहीत. म्हणजे त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर पॉटॅटो इटर्स नावाचं एक त्याचं चित्र आहे जे आज जगप्रसिद्ध आहे. त्यात एक खाण कामगाराचं कुटुंब बटाटे खात बसलेलं आहे आणि अगदी मोडकळीस आलेलं घर, एकच दिवा, असं गरीब कुटुंब आहे ते. तर त्या काळामध्ये हे चित्र कुणाला रुचलं नाही. त्यांना असं मेजवानीचं टेबल आणि थाट असलेला, जेवणाचा थाट असलेलं चित्र हवं होतं. हे चित्र आज सुद्धा प्रचंड म्हणजे जगात सगळीकडे प्रसिद्ध आहे. तर हा गरिबांच्या दिशेने होता असं म्हणायला पाहिजे, की सतत मनामध्ये गरिबांविषयीचे विचार आणि त्यामुळे त्यांनी काढलेली चित्रे, त्याचे विषय पण हेच होते. खाण कामगार, पोस्टमन, सनफ्लॉवर किंवा बाळाला झोके देणारी आई एका झोपडीमध्ये, असे सगळे विषय त्याचे होते की जे अगदी खालच्या आर्थिक स्तरातली माणसं होती आणि त्या काळात कुणालाच ही चित्र बघायची इच्छा नव्हती. म्हणजे उदाहरण जर सांगायचं झालं तर आज सुद्धा एखाद्या चित्रकाराने भिकाऱ्यांची किंवा हमाला यांची चित्र काढायला सुरुवात केली तर आज ते कुणाला घरी लावावं असं वाटणार नाही. की रस्त्याच्या शेजारी बसलेला एक भिकारी आणि त्याचं चित्र काढलंय, ते कुणी घरात लावायला तयार होणार नाही. तेच व्हॅन गॉगच्या बाबतीत झालं की त्या काळात काढलेली त्यांनी चित्र ही कुणीही घरात लावायला तयार नव्हतं. त्या सगळ्यांना जसं हवं होतं, मांजर, कुत्रा, त्यानंतर भव्य हवेल्या, श्रीमंत माणसं, बागेत सैर करणारी माणसं, होडीत बसलेली माणसं, अशीच चित्र त्या काळात विकली गेली. पण व्हॅन गॉगच्या चित्राकडे कोणी बघितलंच नाही की शेतात भात कापणीचं काम करणारी एक बाई किंवा त्या पिवळ्या शेतामधून उडणारे कावळे, हे लोकांना काही पटत नव्हतं, त्यांची अभिरुची नव्हती. त्यामुळे व्हॅन गॉगचं एकही चित्र विकलं गेलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हॅन गॉगच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया त्या जवळजवळ 7 ते 8 आहेत. पण कुठेही त्याचं प्रेम जे होतं त्याला काय म्हणायचं आपण त्याला, त्याचं प्रेम स्थिर झालं नाही त्या स्त्रियांबरोबर. कुणी निघून गेल्या, कुणी मृत्यू पावल्या, अशा 8 स्त्रियांबरोबर त्याचं आयुष्य गेलं, पण त्याला स्थिरता मिळाली नाही आणि त्याचा परिणाम त्याच्या मानसिकतेवर झाला. फक्त चित्रांच्या बाबतीत व्हॅन गॉग सारखं दुसरं कुणीही नव्हतं त्या काळात सुद्धा नाही आणि आजपर्यंत कुणी नाही. आज व्हॅन गॉग वरती अनेक फिल्म्स निघाल्या, शॉर्ट फिल्म्स निघाल्या, ते सगळं ठीक आहे. पण त्या काळामध्ये त्याला जी उभारी मिळायला हवी होती कला जगातून त्यावेळेच्या, ती मिळालीच नाही. म्हणजे थोडक्यात त्याचं पोषण त्याच्या भावाने केलं, त्या लिओने केलं. संपूर्ण मरेपर्यंत तो त्याच्या बरोबर होता आणि त्यांनी व्हॅन गॉगला जगवलं पैसे देऊन. अशी त्याची परिस्थिती आहे व्हॅन गॉगची. त्यामुळे मी त्याला घेतला, जे व्हॅन गॉग वरती लिहायचं की त्याच्या आयुष्यात कुठे कमतरता जाणवली, काय जाणवली, हे सगळं मी त्या लेखामध्ये दिलेलं आहे. हो. आणि तुम्ही म्हणजे लेखात असे लिहिले की त्यांच्या म्हणजे मृत्यूच्या आधीच्या काळात त्यांच्या चित्रांना महत्व प्राप्त व्हायला लागलं होतं. हा, हा. मृत्यूच्या म्हणजे अगदी अगदी थोड्या हो. आधीच्या काळामध्ये त्याची चित्र जगाने मान्य करायला सुरुवात केली होती. पण त्या मृत्यूच्या थोडे दिवस आधी ती त्यांना कला समीक्षकांनी सुद्धा ती चित्र नावाजायला सुरुवात केली होती आणि कुठेतरी ती आशेची ठिणगी पडली होती की आता माझी चित्र विकली जातील. पण तोपर्यंत व्हॅन गॉगचा मृत्यू म्हणजे व्हॅन गॉगने आत्महत्या केली होती आणि त्याला त्याचं म्हणजे त्यांनी स्वतःचा कान कापून घेतला होता. त्यावेळेस लोकांना वाटायचं की हा वेडसर चित्रकार आहे, याची चित्र आपल्या घरामध्ये नको, असं व्हायचं. आणि तो जेव्हा गेला, व्हॅन गॉग जेव्हा गेला त्याच्यानंतर काही वर्षात व्हॅन गॉगची चित्र झपाट्याने जगभर पसरली आणि तो जे लोकांना त्याचं महत्व कळालं. पण ती वेळ निघून गेली होती. जे महत्व त्याला त्याच्या तरुणपणी काम करताना मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही. आणि आजही प्रत्येक चित्रकाराची मला वाटतं हीच अवस्था आहे. 1-2 अपवादात्मक जर नावं सोडली, चित्रकार गेल्यानंतरच त्याच्या चित्रांना महत्व येतं. तर व्हॅन गॉगचं तसंच थोडंसं काही हा. झालं. हो.
आणि सर तुम्ही पुस्तकात तीन चित्रकारांबद्दल लिहिलं, त्याबद्दल आपण विन्सेंट व्हॅन गॉग यांच्याबद्दल बोललो. तर अमृता शेरगिल यांच्याबद्दल थोडक्यात सांगू शकाल का, आणि त्यांच्या कलाकृतींचे महत्व काय आहे असे तुम्हाला वाटते? हा, सांगतो. अमृता शेरगिलचा जन्मच मुळात जर्मनीमध्ये बुडापेस्ट मध्ये झाला. भारताशी तिचा काही संबंध नव्हता, पण तिचे वडील पंजाब मधल्या एका मोठ्या राजघराण्याचे प्रमुख होते. तर बुडापेस्ट मध्ये वावरताना, आणि त्यावेळेची जर तुलना केली बुडापेस्ट आणि भारत, तर खूप मोठा फरक आहे. भारतात सगळं पारंपरिक पद्धतीने काम चाललेलं होतं, आणि ती फार मोठ्या एका इन्स्टिट्यूट मधनं शिकली, अमृता शेरगिल. तर अमृता शेरगिलच्या वेळी जी चित्र जगभरात पसरत होती किंवा जात होती, ती चित्र कशी होती, तर नवनवीन मॉडेल्स, सुंदर सुंदर मॉडेल्स यांची चित्र काढायची. त्यांचे डान्सेस, क्लब हाऊसेस, अशी सगळी चित्र पॅरिस मधनं बाहेर पडत होती. आणि अमृता सुद्धा तीच टिकत होती, तिने सुद्धा तेच केलं. पण जेव्हा चित्रकलेविषयी अमृता मोठी झाली आणि तिला चित्रकलेविषयी ती गंभीर झाली, त्याच तिला वाटलं की ही जी चित्र आहेत आपल्या आजूबाजूला ती शाश्वत नाहीये. कारण काय, एक सुंदर मॉडेल आहे, ते मॉडेल आज मी बघते तर प्रत्यक्षात त्या मॉडेलची अवस्था आज काय आहे, ती म्हातारी झाली असेल, विपन्नावस्थेत असेल, मग तेच खरं तिचं आयुष्य आहे. हे आत्ताच सौंदर्यपूर्ण आणि हे काही तिचं आयुष्य नाही, हे तिला वाटलं. आणि त्या सुमारास एकदा ती वडिलांकडे म्हणजे भारतात आली, आणि भारतात तिला वेगळंच दृश्य दिसलं. म्हणजे इथले रंग, इथली माती, इथली माणसं, हे सगळं सगळं वेगळं दिसत. ती सिमल्याला होती, सिमला आणि पंजाब या ठिकाणी होती. तर सिमल्याला त्या काळी ते चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या स्त्रिया, किंवा त्यावेळेस ते हे होतं, म्हणजे मुलगी लहान असायची आणि तिचा नवरा एकदम वयाने मोठा असायचा, असे लग्न समारंभ, असं काहीतरी ते भारतात तिने सगळं बघितलं. आणि ती सगळी कलाटणी तिला मिळाली. आणि त्याहून दुसरी गोष्ट म्हणजे भारतामध्ये त्यावेळेस ब्रिटिश कलेचा अंमल होता. विद्यार्थ्यांवर संपूर्ण ब्रिटिश कला, ते ब्रिटिश शिक्षक, जे स्कूल ऑफ आर्ट मधले, आणि ती मुलं चित्र काढायची, ती ब्रिटिश परंपरेतली किंवा त्यासारखी दिसणारी चित्र काढायची. तर अमृता शेरगिलने हे बघितलं, ती म्हणाली हे भारतीय चित्र नाहीच आहेत, ही ब्रिटिश चित्र आहेत. भारतीय चित्र कुठली, तर भारताच्या मातीतली, इथल्या ज्या स्त्रिया आहेत, इथली जी मुलं आहेत, इथली जी माणसं आहेत, इथल्या ज्या परंपरा आहेत, ह्या परंपरेचं चित्रण होणं आवश्यक आहे, असं तिला वाटलं. आणि तिने पहिल्यांदा म्हणजे भारतात येऊन राहण्याचा निर्णय घेतला, आणि ती आली आणि स्थायिक झाली. स्थायिक झाल्यानंतर पहिल्यांदा तिने काय केलं असेल तर युरोपियन पोशाख काढून टाकला, आणि ती चक्क साडी वगैरे नेसायला लागली. आणि ती फार गंभीर होती चित्रांच्या बाबतीत. आणि मग ती जिथं राहत होती तिथूनच जाणाऱ्या स्त्रिया, किंवा तिथला बाजार, कशा उंटावरनं माणसं यायची, तिथं बाजार चालू असायचा, हे सगळं तिला भावलं. किंवा गोठा, की गाईच्या गोठ्यामध्ये 2-4 गाई आणि तिची वासरं बसलेली आहेत, असा गोठा, तो तिला खूप वेगळा वाटला. कारण युरोपमध्ये असं काही तिला बघायला मिळालं नव्हतं. आणि तिने भारतीय शैलीचा पूर्णपणे अभ्यास करून त्या विषयावर चित्र काढायला सुरुवात केली. या दरम्यान ती अजंठा वेरूळला गेली. तिथली प्राचीन चित्र बघून तर तिच्यावरती एवढा पगडा बसला त्या चित्रांचा, की ज्या चित्र कधी काढली गेली हे आजही आपल्याला माहित नाही. ती म्हणाली त्या काळात भारतामध्ये इतकी सुंदर कला होती, ती ढेपाळली कुठे, ती गेली कशी, आणि ब्रिटिश चित्रकला आली कशी, हा प्रश्न तिला पडला. आणि तिने त्याच्यापासून स्फूर्ती घेऊन नवीन चित्र काढायला सुरुवात केली. की अजंठामधल्या स्त्रिया आणि तिने काढलेल्या स्त्रिया याच्यामध्ये खूपसं साम्य आहे, खूपसं. पण ती चित्र तिची स्वतःची आहे. आणि शेरगिलच्या बाबतीत महत्वाचं सांगायचं म्हणजे तिचं जेव्हा तिचं कार्ल खंडालवाला नावाचे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते, ते तिच्या चित्रांवर लिहायचे. तर
तिचं पहिलं प्रदर्शन भरलं ते आपली लायब्ररी आहे ना, कुठली लायब्ररी मोठी, मंत्रालयाच्या जवळ आहे ती, एशियाटिक लायब्ररी. लायब्ररी, एशियाटिक लायब्ररीमध्ये तेव्हा जहांगीर नव्हतं. एशियाटिक लायब्ररीमध्ये तिचं पहिल्यांदा जेव्हा चित्र प्रदर्शन भरलं तेव्हा तिचा फक्त नावाचा दबदबा होता की हे अत्यंत अभ्यासपूर्ण विदेशी चित्रकार आहे, हे आपल्या चित्रकारांना माहित होतं. आणि त्यावेळेस हेबर, आपले हुसेन, ही सगळी मंडळी तिची चित्र बघायला तिथं गर्दी करून जमा झाली होती. पंडित नेहरूही त्यावेळी तिथे आले होते. तर ही चित्र बघितल्यानंतर काल खंडालवालाने एके ठिकाणी नोंदून ठेवलंय की तिने चित्रांची जी किंमत लावली होती त्या किमतीपेक्षा अनेक पटीने जास्त किंमत तिने लावायला पाहिजे होती, ती तिने लावली नाही. तिच्या चित्रांची किंमत इतकी तिने कमी ठेवली होती, तरी सुद्धा त्या काळामध्ये ही चित्र इतकी नवीन होती की कुणी विकत नाही घेतली. कारण त्या काळी कसं अजंठा वेरूळची चित्र असली की ते विकत घ्यायचं आणि घरात लावायचं, किंवा त्यावेळेचे जे तिच्या बरोबर काम करणारे जे सहाध्यायी होते त्यांच्यावरती जे ब्रिटिश काळातलं इम्प्रेशन होतं त्या इम्प्रेशन मधून आलेली चित्र लोक विकत घ्यायचे. पण अमृताची चित्र ताजी आणि रसरशीत आणि नवीन होती, ते इथल्या लोकांच्या पचनीच पडलं नाही की ही अशी कशी चित्र असू शकतात, 3 उदास चेहऱ्याने बसलेल्या बायका कसं काय असू शकतात, असं ते अभिरुचीपूर्ण, म्हणजे त्यांची अभिरुची पोहोचली नाही तिथपर्यंत. आणि अमृता कितीही दबदबा असला तरी तिथं ती मागे पडली. त्याला चित्र विकली जात होती, खूप विकली जात होती, पण त्या तुलनेत अमृताची चित्र गेली नाही, विकली गेली नाही. म्हणजे अगदी एवढं की तिला बॉम्बेचं एक सुवर्ण पदक मिळालं होतं तिच्या चित्रांना. तर ती इतकी मानी होती की ती म्हणाली मी तुम्हाला, त्या बॉम्बे सोसायटीला 5 चित्र पाठवली होती तिने, त्यातल्या एका चित्राला सुवर्ण पदक मिळालं. ती म्हणाली तुम्हाला चित्रच कळत नाहीये, त्यामुळे हे सुवर्ण पदक एखाद्या वेगळ्या चित्रकाराला द्या, कारण तुम्ही निवडलेलं चित्र हे माझं आवडतं अजिबात नाहीये. म्हणजे तिचा अभ्यास इतका होता की तिनं ते गोल्ड मेडल नाकारलं. आणि ऍक्च्युली ती जेव्हा गेली ना, अमृता शेरगिल, तेव्हा ती फक्त 28 वर्षांची होती आणि शेकडो चित्र तिने काढलेली होती, जी चित्र आज जगभरात आहेत. भारत सरकारच्या ललित कला अकादमीमध्ये, त्या म्युझियम मध्ये ठेवलेली आहेत ती चित्र. आणि तिच्या आत्ताच्या किमती अफाट आहेत, हे आपण कल्पना करू शकत नाही एवढ्या अफाट चित्रांच्या किमती आहेत तिच्या. तर तिने त्यावेळी युरोपातून भारतात येऊन एक नवीन कला प्रवाह चालू केला, मॉडर्न आर्ट, हे तिने चालू केलं. म्हणून नंतर तिला अगदी जगाशी भारताचा जोडणारा पूल अशी सुद्धा तिला उपाधी दिली गेली की हिच्यामुळे भारत संपूर्ण जगाशी जोडला गेला, सगळ्या जगातल्या चित्रांशी जोडला गेला. आणि अमृताची चित्र त्यावेळी बाहेरच्या देशात सुद्धा खूप प्रसिद्ध झाली होती. तर अशी ही बाई जगावेगळी होती. म्हणजे त्यावेळेस दुसरी स्त्री चित्रकार कुणी नव्हती. त्याच्यानंतर तिचे अनुयायी ढिगाणी आले. म्हणजे असं म्हणतात की अमृता शेरगिल गेल्यानंतर तिची चित्र रिप्रिंट करायचं एवढं पेव फुटलं की शेवटी वकील्स म्हणून जी कंपनी होती पूर्वी, ग्रीटिंग कार्ड्स बनवायची ती कंपनी, त्या कंपनीने सुद्धा तिची पेंटिंग स्वतःच्या शुभेच्छा पत्रावर छापायला सुरुवात केली. म्हणजे आपल्याकडे तो अवेअरनेस नव्हता की नेमकं तिचं मूल्यमापन करण्याची क्षमता नव्हती असं आपण म्हणू. म्हणून तिला दुसरे 19व्या शतकातली ही, आणि त्यावेळेस तिच्या इतकं कुणीच नाही ना, इतकं नवीन कुणीच आणलं नाही, म्हणून तिला 19व्या शतकातली म्हणून मी तिला घेतलं.